तर मित्रांनो, आता आपण चाललोय प्रयागराजवरून अयोध्येला. हा आहे नॅशनल हायवे 30. मस्त रोड आहे. आपण इथून अयोध्या अजून आहे आमची 126 किलोमीटर आणि टाइम दाखवतोय 3 तास 3 मिनिट. म्हणजे आपण 4-4.5 तास पकडून चालायचे. तर चहा पाणी झालेलं आहे आमचा. आता पुढे बघू कुठं थांबू गाडी नाश्ता पाणी करायला. अयोध्या नगरी में आपका स्वागत है. Turn right to stay on National Highway 330. आम्ही चाललोय आता शेरू नदीवर. शेरगेव नदी हा इकडे आहे. रामघाट. रामघाट आपल्या इथं सांगायचं म्हणजे रामपेढी. श्रीराम मित्रांनो, आता मी आलो आहे अयोध्येमध्ये आणि चाललोय दर्शन करायला. राम जन्मभूमी. हा आहे एंट्री पॉइंट. एंट्री करावं लागते. एंट्री पॉइंट आहे. आपण मध्यंतरापर्यंत कॅमेरा घेऊन जाऊ शकतो, कारण जवळपास 1 किलोमीटर पर्यंत चालावं लागतं आपल्याला. जिथपर्यंत आपल्याला कॅमेरा नेता येईल तिथपर्यंत आपण कॅमेरा घेऊन जाणार आहोत. इथं रेल्वेचे तिकीट बुकिंग दवाखाना वगैरे त्याची सुविधा आहे. माझं काल दर्शन झालेलं होतं आईसोबत, पत्नीसोबत, पण फोटो काही माहिती नव्हतं. मोबाईल अलाउडच नाही म्हणे. त्याच्यामुळं आज मी परत आलोय दर्शन करायला सकाळी. कारण एवढ्या लांब परत येणं होतं कधी नाही, कधी माहित नाही. त्याच्यामुळं म्हणलं कसं जाऊन परत एकदा दर्शन घेऊ, फोटो क्लिक करू, थोडी शूटिंगही काढू सर्वांना दाखवण्यासाठी. बॅग वगैरे सामान असलं तर ते चेकिंग होतं आणि त्याच्यानंतर मग पुढे एंट्री होते. माकडं आहे, खूप परेशान करते. कोणाचं सामान घेऊन पळतात काही पण. मोबाईल घेऊन नको जाऊ म्हणा बाबा. हा आहे मित्रांनो राम मंदिरचा परिसर. आता हे पूर्ण फिरून जावं लागणार आणि मोबाईल लॉकर मध्ये आहे. चप्पल वगैरे इथं काढावं लागेल. चप्पल स्टँड आहे इकडं. चप्पल इथं काढून घेऊ. चप्पल आपण जमा केलेली आहे आणि आता हे नंबर आहे 39 नंबर. 39 नंबरच्या काउंटरवर परत पलीकडे जायचं याच्या आणि घेऊन टाकायचे. पलीकडच्या साईडला जाऊन येता वेळेस. आणि आता डायरेक्टली आपण असं एंट्री करणार आहे. तो
बघा तिकडून ते दर्शन करून आलेल्या लोकांची लाईन आहे. हा. तर हे आहे मंदिर. तर अशा प्रकारचं आहे मंदिर परिसर. बघू शकता आपण. आता इकडून होतंय मंदिर जाण्याचा मार्ग. आता इकडे आपल्याला मोबाईल वगैरे जमा करावा लागेल. बघू शकता इकडं काउंटर आहे, इकडं काउंटर आहे. इथे श्रीरामाची मूर्ती आहे. हे मंदिर परिसर. हे लॉकर आहे. आपण जे मोबाईल दिलेले ते इथं वापस घ्यावं लागते आपल्याला. आणि इकडं तुम्हाला रेस्ट वगैरे करायचं असेल तर रेस्ट करू शकता. रेस्ट आणि खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे. शौचालय वगैरे एकदम जबरदस्त मध्ये. मंदिराची बॅक साइड आहे. इकडे मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे नाही दाखवू शकलो. तर अशा प्रकारे आपलं दर्शन होऊन आपण बाहेर आलेलो आहे. आता आणि आपण आता निघणार आहोत पुढच्या दर्शनासाठी. हनुमानगडीचं पण दर्शन काल झालेलं आहे. पण दशरथ महल आणि आणखीन काहीतरी आहे त्याच्या पुढं, ते बघत राहिलेलं, ते बघून घेतो आता. एवढे टाईट सिक्युरिटी सध्याच्या टायमाला चोरीचं प्रकरण झाल्यामुळं खूप पब्लिक आहे आणि सिक्युरिटी भरपूर आहे. पोलीसवाले वगैरे चालूच राहतात गाड्या बिड्या. 39 याला आपला 39 नंबर. 39 ला घ्यायची आपली चप्पल आणि निघायचं इथून आता. त्याच्यानंतर जे आहे त्या मंदिराच्या या साईडला सीता रसोई भंडारा आहे. हे भंडारा कंटिन्यू चालू राहते, म्हणजे रात्री 1-9-10 पर्यंत, सकाळच्या 9-10 वाजेपासून इथं खिचडी असते कंटिन्यू. आणि किती पण घ्या, तुम्हाला जेवढी लागली तेवढी कंटिन्यू खिचडीची प्लेट चालू राहते. टायमिंग आहे बघा, टायमिंग नाही दिलेलं याच्यावर. आणि अशा प्रकारचं आहे बघा. पातेले तेवढे मोठे मोठे भरलेले असतात. बघा चालू पातेले बघा तेवढे मोठे मोठे. अशा प्रकारचं आहे भक्तांसाठी. आता लोक थांबले वेटिंग मध्ये, कारण अजून चालू नाही झालं. शक्यतोवर गाडी समोर आणू देत नाही 4 व्हीलर, पण माझी रूम इकडं बुक असल्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट केली पोलीसवाल्यांना. तरी 2 ठिकाणी मला थांबवलं. पहिल्या ठिकाणी जे मेन साहेब त्यांना बोललो मी, ते म्हणजे जा. नंतर दुसऱ्या ठिकाणी 1-2 जण होते, त्यांनी अडवलं. नंतर ते म्हणे, मी त्यांना सांगितलं तुमच्या मोठ्या साहेबाला बोललोय म्हटलं. सोडलं मग त्यांनी. आता शनिवार आहे, तरी पण हार्डली 1 तासाच्या जवळपास माझं दर्शन होऊन गेलं. तासभर लागतो. पहिल्यापेक्षा भीड कमी म्हणतात, पहिले जास्त टाइम लागायचा दर्शनाला. रोडवरचं पाहून असं वाटत नाही, पण सिस्टम भारी आहे. त्याच्यामुळं काय पटापट नंबर लागून जातो आपला.
हे बिडला धर्मशाळा आहे. इथं भेटलं नाही मला रूम काल. इथलं पण हे टाकलं तुम्ही, पण त्यांचा पार्किंगचा इश्यू आहे. इथपर्यंत गाडी आणायची म्हटल्यावर. त्या अशा रिक्षा आहे, त्या 20-30 रुपयापर्यंत आपल्याला घेऊन जातात, जिथं आपलं पार्किंग आहे तिथं. चला आता हे शेवटचं जिथून एंट्री पॉइंट होता ते. चला, जय श्रीराम. अरे होतं हनुमानगडी आणि आपण आता पुढे चाललोय दशरथ महलला. दशरथ महल इथून जवळच आहे. त्याच्यानंतर दुसरं हा हनुमानगडीचा रस्ता. हनुमानगडीपासून थोडं पुढं आल्यानंतर इथं आहे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, दशरथचा महल, राजा दशरथचा महल. दशरथ महल मध्ये आपलं स्वागत आहे. या हे आहे कनक भवन. अशा प्रकारे आहे कनक भवन. हे आहे पाठीमाग हनुमानगडी. हे आहे हनुमानगडी आहे. आणि नो पार्किंग झोनचा जो बोर्ड दिसतो इथं आपली रूम आहे, म्हणजे याच्या बॅक साईडला सरळ सरळ इथं. आणि इथून समोर थोडंसं का गेलं तो बोर्ड दिसतोय का, इथं आहे राम मंदिराचं प्रवेशद्वार. आपली रूम एकदम मंदिराच्या जवळ असल्यामुळं आपल्याला जास्त वेळ नाही लागला दर्शन करायला. श्री सीताराम शिवाश्रम.
इथं आपण रूम केलेली होती, पार्किंग आणि त्यांची राहण्याची व्यवस्था. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय अयोध्यावरून वाराणसी. तर आता हा एक हायवे आहे, इथून वाराणसी जवळपास आहे 145 किलोमीटर बाकी अजून. अयोध्येवरून होतं 120-125 किलोमीटर आणि 220-225 किलोमीटर, आणि आता 145 किलोमीटर आमचं जवळपास बाकी आहे. आता आमचा संपलेला आहे सीएनजी भेटतं कुठं? एक जिओचा पंप दाखवतोय पुढं, त्याच्याकडे आहे का ते काय? पहिले जिओवरूनच भरलो होतं आपण ना. बघू कुठं भेटतं आता सीएनजी वर परवडते गाडी चालवायला, पेट्रोल अवघड आहे. आता लोक तर काही प्रॉब्लेम आला नाही आपल्याला. आता बघू काय होत. छोटा पंप आहे ना, शक्यतो भारत पेट्रोलियम वरच भेटत सीएनजी. काशी विश्वनाथ टेम्पल, वाराणसी. मोबाईल जमा करायची लाईन आहे, तर मोबाईल जमा करावा लागतो.